वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेणार नाही तसं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाल्याची एक पोस्ट व्हायरल होतीये। या पोस्टवरनं वंचित बहुजन आघाडीने नाना पटोलेंना हे खरं आहे का असा प्रश्न विचारला। वंचित महाविकास आघाडीसोबत जाण्याची आणि वंचितने दिलेल्या 12-12च्या फॉर्म्युल्याची चर्चा असतानाच आलेल्या या ट्विटमुळे नवी खळबळ उडवून दिलेली आहे। नागपुरात काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनी राहुल गांधी यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकलं। काँग्रेसच्या महारॅलीची जोरदार चर्चाही झाली, पण ही सभा महाराष्ट्रात वादाचं केंद्र ठरू पाहते। नागपूरच्या या सभेत ऑफ द रेकॉर्ड बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितला सोबत घेणार नसल्याची एक पोस्ट व्हायरल होतीये। वंचितला सोबत घेणार नाही, नाना पटोले ऑफ द रेकॉर्ड बोलले। एका विश्वसनीय पत्रकारानं त्यांचं संभाषण ऐकलं। ही व्हायरल पोस्ट समोर आल्यानंतर वंचितनं ती पोस्ट रिपोस्ट करत नाना पटोले यांना सवाल विचारलेत। कृपया उत्तर द्या, कारण हे महाराष्ट्रातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरतंय। जर तुम्हाला मविया आणि इंडिया आघाडीमध्ये वंचितला घ्यायचं नव्हतं तर मग खोटं आणि बनाव कशासाठी? तुम्ही महाराष्ट्रातील दलित, बहुजन आणि मुस्लिमांना का मूर्ख बनवताय? तुम्ही 2019 साली सुद्धा हेच केलं आणि आता पुन्हा आम्हाला बदनाम करताय। काँग्रेसचं किंवा नाना पटोलेंचं हे मत आत्ताचं नाहीये, तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे। त्याच्यामुळेच 1 सप्टेंबर 2023 रोजी मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेल्या पत्राला आजतागायत त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये आणि एकही काँग्रेसचा नेता हा वंचित बहुजन आघाडीबाबत सकारात्मक बोलायला तयार नाहीये। मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, यांच्यातील तुच्छता भाव हा सातत्यानं आम्हाला दिसून येत आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसने आता नाटक करण्यापेक्षा उघडपणे जाहीर करावं की त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाहीये। या एक्स पोस्ट नंतर दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीसाठी गेलेल्या नाना पटोले यांना याबाबत पुढारी न्यूजनं विचारणा केली, तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकरांनी युती जाहीर करून काही महिने लोटले, तरी वंचितबाबत इंडिया आघाडीत चर्चा झाली आहे, पण ठोस निर्णय अद्याप झाला नाहीये। अशात वंचितकडून जागा वाटपासाठी 2 फॉर्म्युले देण्यात आलेत। इंडिया आघाडी बिनसली तर उद्धव ठाकरेंसोबत 24 जागा लढण्याचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी मांडलाय। तर काँग्रेसच्या दिल्लीतल्या बैठकीपूर्वी राज्यात मवियाच्या सोबत वंचित आल्यास प्रत्येक पक्षाला 12 जागा मिळण्याचा दुसरा प्रस्ताव ठेवण्यात आला। सेनेचं काँग्रेस बरोबर, सेनेचं एनसीपी बरोबर किंवा एनसीपी काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर असं झालं नाही, तर मग आमच्यामधला असणारा 50-50% लढण्याचा निर्णय झाला। म्हणजे 48 या 24 जागा आम्ही लढणार, 24 जागा ते लढणार। हे एक मोगम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, ते मोगम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे। वंचितचा हा 12-12 जागा वाटपाचा फॉर्म्युला मवियाला किती मान्य होईल ही शंका आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसकडनं 1.25 जागांचा दावा करण्यात येतोय। याचाच अर्थ वंचितचा जागा वाटपाचा फॉर्म्युला या दोन्ही पक्षांना मान्य नसल्याचं दिसतंय। की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19 बरोबर। शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच। त्यांच्याबद्दलची चर्चा पण आता तुम्हाला लक्षात असेल की त्यांचं अलायन्स जे झालेलं आहे ते शिवसेनेबरोबर झालेलं आहे आणि काँग्रेसचं अजूनही कुठली चर्चा त्यांच्याबरोबर सुरू झालेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही येऊ देतो की नाही येऊ देतो, त्यांचं शिवसेनेशी चर्चा सुरू आहे। येऊ देत नाही येऊ देत असं काही भागच नाही आहे। तो अलायन्सचे ते आता सध्या पार्टनर पण नाही आहेत, इंडिया अलायन्सचे पण पार्टनर नाही आहेत। त्यांच्याबद्दलची चर्चा भविष्यात होईल। वंचित बहुजन आघाडीनं 2019ची लोकसभा निवडणूक MIM सोबत लढवली, तर विधानसभा स्वतंत्र लढवली। या दोन्ही निवडणुकात वंचितला महाराष्ट्रात जवळपास 7% मतं मिळाली होती। त्यामुळेच वंचितकडून 12 जागांवरती दावा केला जातोय। अकोला, बुलढाणा, यवतमाळ,
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये वंचितनं धक्का दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत वंचितच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्यास उत्सुक असले तरी काँग्रेसवर त्यांचा विश्वास नसल्याचं दिसतंय. काँग्रेसवाले नालायक आहेत एवढं लक्षात घ्या. महाराष्ट्रातले सुशीलकुमार शिंदेना तुम्ही असं विचारा की मागच्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदेना असं म्हणालो होतो की तुम्ही मला आग्रह करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा की आपल्या दोघांमधली युतीचा पण करू, आणि ती म्हणजे तुमच्या विरोधात मी उभा राहत नाही आणि तुम्ही माझ्या विरोधात मुस्लिम उमेदवार देऊ नका. तेव्हा सुशीलकुमार शिंदे म्हणाले माझ्या हातामध्ये हे नाही, मी ते करू शकत नाही. म्हटलं तुम्ही जे करू शकत नाही मग मी भटक्यांसाठी लढणार. काँग्रेसच्या दिल्लीतल्या बैठकीत वंचितला सोबत घेण्याबाबत निर्णय झाला नाही तर प्रकाश आंबेडकर नव्या समीकरणांच्या पवित्र्यात दिसतील. वेळ पडल्यास राज्यात ठाकरेंची शिवसेना आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा वंचितनं सुरू केल्याचं दिसतंय. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की ह्या लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. की तिथे 800-1200 मतदानाचं बूथ आहे, त्या 800-1200 मतदानाच्या बूथवरती मी असणारा ज्या पक्षाला सपोर्ट करेन त्या पक्षाला किमान 500 मतं जातील हे मी बघेन. मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन, मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन, पण घेईनच. ही खून गाठपाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात प्रकाश आंबेडकर आणि वंचित हा महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा सूर काय आहे हे स्पष्ट झाल्यानंतर वंचितच्या पुढच्या रणनीतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.